छत्रपती शिवाजी महाराज की जय। समोर दोन जाळीवाले खड्डे, एक दगडामध्ये, याला धान्यांचं कोठार म्हणतात. धान्य कोठार म्हटलं तर कोकणात याला पेव, कणगी किंवा अंबरखाना सुद्धा म्हणतात. रायगड किल्ला एक राजधानीचा किल्ला आहे. रायगडाला शत्रुवेडा मारणार, मग शत्रुवेडा किती मारेल? 4 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 8 महिने, किती वेडा मारेल? 6 महिनेच. का मारेल 6 महिने? कारण हा कोकण पट्टा, पाऊस प्रचंड. 6 महिने गडावरती शत्रू हा वेडा गडाला पायथ्यापासून मारून बसेल. पण गडावरच्या लोकांना 6 महिने धान्य पुरेल एवढी इथे कॅपॅसिटी केली होती. अन्न, वस्त्र, निवारा मानवालाही गरज असल्यानंतर काय टेन्शन नाही, म्हणून राजाने अन्नाच्या आणि गडावर पाण्याचा तोटा नाही, त्यामुळे अन्नाची व्यवस्था इथे केली होती. पहा बघा. पण हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे. स्वराज्याचं धान्य कोठार कुठे आहे? तर कोल्हापुरात पन्हाळागड. गंगा, यमुना, सरस्वती 3 खड्डे आहेत. 52 फुटाचे धान्य कोठार. एका टायमाला 5 लाख लोकांना धान्य पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी. हे इमर्जन्सी धान्य कोठार होतं. राजांनंतर तज्ज्ञांची मत आहेत की याचा वापर रायगडावर पेशवाई सत्तेने कैदी कोठार म्हणून केला. चोरी, लबाडी, गुन्हा, गद्दारी, फितुरी करत 7 दिवस कोंडायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ बांधायची, गुन्हेगाराचे हातपाय बांधायचे, टकमक टोकावरून फेकायचं. शिवाजी राजाने कुणाला ढकललं नाही, संभाजी राजाने कुणाला सोडलं नाही. जगावं तर शिवाजी राजांसारखं आणि मरावं तर संभाजी राजांसारखं. मग शिवाजी राजांचं कैदी कोठार कुठे आहे? तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे, आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला म्हणून आहे तिथे. काय खाली जी पडलेली घरं आहेत, पार्लमेंट 400 वर्षापूर्वीचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ. आताच्या शब्दात पार्लमेंट बोलायला हरकत नाहीये. 16व्या शतकातलं पहिलं मंत्रिमंडळ आपल्या राजाने इथे स्थापन केलं. राजांचे 8 मंत्री होते. अण्णाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजी रावजी आणि बालाजी आवजी असे राजांचे 8 मंत्री, त्यांचे घर आहेत. धान्य कोठार बघा. बघताना याच्यावर वरच्या खिशावरती हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं काढता येणार नाही. लहान लेकरांचा हात धरा, मग राजांचा राजवाडा बघायला जाऊ.